दुपारची रखरखती वेळ होती. वाऱ्याची एकही झुळूक नव्हती. पण 72 वर्षाच्या अण्णासाहेबांच्या मनात मात्र विचारांचे प्रचंड वादळ घोंगावत होते. अण्णासाहेब म्हणजे स्वाभिमानाचं दुसरा नाव. एस टी महामंडळातून निवृत्त झालेले, आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट करून त्यांनी आपली पत आणि घर सांभाळलं होतं. पत्नीच्या निधनानंतर त्यांचा सर्व जीव एकुलता एक मुलगा निखिलेश आणि सून मानसी यांच्यात अडकला होता. त्या दिवशी अण्णासाहेबांच्या गुडघ्याचं दुखणं खूपच बळावलं होतं. डॉक्टरांकडे जाण्याची वेळ झाली होती. घराबाहेर निखिलेशची नुकतीच घेतलेली चकचकीत नवी कोरी पांढऱ्या रंगाची कार उभी होती. अण्णासाहेबांनी विचार केला, पाय फार दुखतायत. निखिलेशला सांगूया सोडायला. नसेल वेळ तर ड्रायव्हरला सांगू. अण्णासाहेब हळूहळू चालत गाडीजवळ आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि ते मागचा दरवाजा उघडून आत बसायला गेले. त्यांनी एक पाय आत टाकलाच होता तेवढ्यात मागून एकाएकी जोरात ओरडण्याचा आवाज आला. थांबा, उतरून घ्या आधी खाली. तो आवाज निखिलेशचा होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. अण्णासाहेब दचकले. त्यांनी वळून पाहिलं. निखिलेश धावतच त्यांच्याजवळ आला आणि त्याने अण्णासाहेबांचा हात धरून त्यांना अक्षरशः गाडीबाहेर ओढलं. काय चालू आहे हे बाबा? कुठे चाललात गाडी घेऊन? निखिलेशने अत्यंत उद्धट स्वरात विचारलं. अण्णासाहेब गांगरले. त्यांनी आपला दुखणारा गुडघा चोळत म्हटलं, अरे बाळा, डॉक्टरांकडे जायचं होतं. गुडघा फार दुखतोय रे आज. चालताही येत नाहीये म्हणून म्हटलं तुझ्या गाडीतून. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच निखिलेश उपरोधिकपणे हसला. घरातून सून मानसीही बाहेर आली होती, पण तिने निखिलेशला थांबवण्याऐवजी हाताची घडी घालून उभी राहिली. निखिलेशने अण्णासाहेबांकडे रोखून पाहत म्हटलं, म्हाताऱ्या, लाखो रुपये खर्च करून ही गाडी काय तुझ्यासाठी घेतली आहे का? तुला फिरवायला घेतली आहे का मी ही गाडी? आणि गाडीत बसायला काय हौस चालली आहे? पेट्रोलचे भाव माहिती आहेत का? पेट्रोलला पैसे कोण तुझा बाप देणार का? निखिलेशचे हे शब्द अण्णासाहेबांच्या कानात शिशासारखे टोचले. ज्या मुलाला लहानाचं मोठं करण्यासाठी त्यांनी स्वतःची पादत्राणे झिजवली, ज्याच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं, त्याने आज थेट त्यांच्या वयाच्या या पैशांचा असा अपमान करावा? तुझा बाप देणार का? हा शब्द तर त्यांच्या काळजाला थरकाप उडवून गेला. निखिलेश, मी तुझा बाप आहे रे. अण्णासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहायला लागले. त्यांचा आवाज थरथरत होता. असाल बाप तुमच्या जागी, पण ही गाडी माझी आहे. हिच्यावर हक्क फक्त माझा आणि मानसीचाच आहे. स्वतःच्या पैशाने कधी सायकल तरी घेतली का मोठी? निवृत्तीचे पैसे तर कधी संपवून बसलात. आता काय आमच्या जीवावर मिरवायचं आहे का? जा, रिक्षा करा आणि जा. माझ्या गाडीला हात लावायचा नाही. निखिलेशने गाडीचा दरवाजा जोरात आपटून बंद केला. मानसीनेही तिथंच उभं राहून टोमणा मारला. अहो निखिलेश, सोडा ना. सवय आहे त्यांना ऐकून घ्यायची. स्वतः काही कमवायची लायकी नाही आणि ऐट मात्र बघा कशी आहे. अण्णासाहेब सुन्न झाले. भर दुपारी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या घरात त्यांनी रक्ताचं पाणी केलं तिथेच आज त्यांना लायकी काढली गेली होती. डोळ्यातले अश्रू पुसत थरथरत्या हाताने त्यांनी आपला पांढरा सदरा सरळ केला. त्यांनी निखिलेश आणि मानसीकडे एक शेवटचा कटाक्ष टाकला. त्या नजरेत राग नव्हता, तर एक प्रचंड वेदना त्यांनी आणि त्याहूनही मोठी जिद्द होती. अण्णासाहेब डॉक्टरांकडे गेलेच नाहीत. ते तडक आपल्या खोलीत गेले. त्यांनी एक छोटी ट्रॅव्हल बॅग काढली. त्यात स्वतःचे 2-3 कपडे, देवाचा फोटो आणि काही महत्त्वाची कागदपत्र ठेवली. बँकेच्या पासबुकमध्ये अवघे काही हजार रुपये शिल्लक होते. संध्याकाळ झाली. निखिलेश आणि मानसी हॉलमध्ये टी.व्ही. पाहत बसले होते. अण्णासाहेब खोलीबाहेर आले. त्यांच्या हातात बॅग पाहून निखिलेशने विचारलं, आता कुठे चाललात? नाटकं नका करू, घराबाहेर पडायची. अण्णासाहेबांनी अत्यंत शांत पण खंबीर आवाजात म्हटलं, निखिलेश, तू बरोबर बोललास. एकूण एक शब्द. पेट्रोलला पैसे माझा बाप देऊ शकत नाही, कारण तो या जगात नाही. पण आज मी तुला सांगतो, ज्या बापाने तुला जन्माला घातलं तो अजून जिवंत आहे आणि स्वतः कमावून खाण्याची लायकी त्याची अजून संपलेली नाही.
आजपासून मी या घरात पाऊल ठेवणार नाही. तू तुझी गाडी आणि तुझे लाखो रुपये सांभाळ. मानसीने हसत म्हटलं. बघूया, 2 दिवस बाहेर राहिलं की कळेल. पाय दुखतायत ना, मग या वयात कोण नोकरी देणार तुम्हाला? परत याच उंबरठ्यावर यावं लागेल. उंबरठ्यावर परत येईन, पण पदर पसरून नाही तर काहीतरी बनून, अण्णासाहेबांनी ठामपणे सांगितलं. त्यांना घराच्या मुख्य दरवाजा ओलांडला. मागे वळून न पाहता दुखणाऱ्या पायाने अण्णासाहेब त्या अंधाऱ्या रात्री घराबाहेर पडले. त्यांच्या खिशात फक्त 5,000 रुपये होते. मनात मुलाने दिलेल्या अपमानाची भळबळणारी जखम होती आणि डोळ्यात काहीतरी करून दाखवण्याची धुमसती आग होती. घराबाहेर पाऊल टाकलं खरं, पण रात्रीच्या त्या अंधारात अण्णासाहेबांना कुठे जावं ते सुचत नव्हतं. पाठीवर छोटीशी बॅग, हातात काठी आणि डोळ्यात मुलाने केलेल्या अपमानाचे अश्रू. 72 वर्षाच्या या म्हाताऱ्याला रस्त्यावरून चालताना पाहून येणारे जाणारे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. गुडघ्याचं दुखणं तर होतंच, पण मनाला लागलेली जखम त्याहूनही मोठी होती. चालता चालता अण्णासाहेब एका जुन्या एस टी स्टँडवर आले. तिथे बाकड्यावर ते शांतपणे बसले. एस टी महामंडळात त्यांनी आयुष्यभर नोकरी केली होती, त्यामुळे हे स्टँड त्यांना ओळखीचं आणि हक्काचं वाटलं. रात्रीचे 11 वाजले होते. स्टँडवरची गर्दी ओसरली होती. अण्णासाहेबांनी विचार केला, मुलाने तर आणि सुनेने लायकी काढली, पण म्हणून मी इथे संपलो का? ज्या हातांनी निखिलेशला मोठं केलं ते हात अजूनही कष्ट करू शकतात. खिशात हात घालून त्यांनी पैसे मोजले. फक्त 4,500 रुपये उरले होते. या पैशात शहरात भाड्याने खोली मिळणंही कठीण होतं. तेवढ्यात तिथून एक वयस्कर व्यक्ती निघाली. ते अण्णासाहेबांचे जुने सहकारी विठ्ठलराव होते. विठ्ठलरावांनी अण्णासाहेबांना ओळखलं आणि ते त्यांच्या जवळ आले. अरे अण्णा, तू इथे यावेळी आणि हातात बॅग, काय झालं रे? सगळं ठीक आहे ना? विठ्ठलरावांनी काळजीने विचारलं. अण्णासाहेबांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्यांनी विठ्ठलरावांना सगळी हकीकत सांगितली. मुलाने गाडीतून कसं उतरवलं, तुझा बाप पेट्रोलचे पैसे देणार का असं म्हणून कसा अपमान केला, हे ऐकून विठ्ठलरावांचाही थरकाप उडाला. अरे रे, निखिलेशने असं करावं? काय दिवस आलेत, हे विठ्ठलराव संतापाने म्हणाले. पण अण्णा, तू काळजी करू नकोस. तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. अण्णासाहेबांनी नकारार्थी मान हलवली. नाही विठ्ठला, मी कोणावरही भार बनून राहणार नाही. माझ्या मुलाने मला लाचार म्हटले. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मला कुठेतरी छोटीशी राहायला जागा आणि काहीतरी काम हवाय. विठ्ठलरावांना अण्णासाहेबांचा स्वभाव माहिती होता. ते खूप स्वाभिमानी होते. थोडा विचार करून विठ्ठलराव म्हणाले, अण्णा, माझ्या ओळखीचे एक मारवाडी गृहस्थ आहेत, मदनलालजी. शहराबाहेर हायवेला लागून त्यांची एक मोठी जागा आणि गोडाऊन आहे. तिथल्या एका भागात त्याचा केटरिंगचा आणि मोठ्या प्रमाणावर जेवण बनवण्याचा व्यवसाय चालतो. तिथे कामगारांना राहण्यासाठी छोट्या खोल्या आहेत. मदनलालजींना त्यांच्या व्यवसायाचे हिशोब ठेवण्यासाठी आणि धान्याची देखरेख करण्यासाठी एका विश्वासू माणसाची गरज आहे. तू तिथे काम करशील का? पगारासोबत राहण्याची सोयही होईल. अण्णासाहेबांच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. एस टीमध्ये त्यांनी अनेक वर्ष क्लार्क आणि स्टोअर कीपर म्हणून हिशोबाचं काम चोख सांभाळलं होतं. हो विठ्ठला, मला हिशोबाचं काम अगदी व्यवस्थित जमेल. तू फक्त माझी त्यांच्याशी भेट घालून दे. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठलराव अण्णासाहेबांना घेऊन मदनलालजींच्याकडे गेले. मदनलालजींनी अण्णासाहेबांची परिस्थिती, त्यांची प्रामाणिक नोकरीची पार्श्वभूमी पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा स्वाभिमान ओळखून त्यांना लगेच कामावर ठेवून घेतलं. राहण्यासाठी गोडाऊनच्या कोपऱ्यातली एक छोटी पण स्वच्छ खोली दिली आणि महिना 10,000 रुपये पगार ठरवला. ती खोली म्हणजे निखिलेशच्या आलिशान घरासारखी नव्हती. तिथे AC नव्हता, मऊ गादी नव्हती, पण तिथे एक गोष्ट भरपूर होती, तो म्हणजे आदर आणि शांतता. अण्णासाहेबांनी देवासमोर हात जोडले आणि मनाशी निश्चय केला, निखिलेश, तू तुझ्या पैशाच्या घमेंडीत मला गाडीतून उतरवलंस ना, आता हाच म्हातारा काय करून दाखवतो ते तू फक्त बघ. तिकडे घरी निखिलेश आणि मानसी खुश होते. बरं झालं कटकट गेली. 2 दिवसात पैशांशिवाय हाल झाले की येतील पाय धरत, निखिलेशने मानसीला म्हटलं. पण त्यांना काय माहीत होतं की अण्णासाहेबांनी मागे वळण्याचा रस्ता कधीच बंद केला होता.
अण्णासाहेबांनी मदनलालजींच्या व्यवसायात पूर्ण जीव ओतला. ते पहाटे 5 वाजल्यापासून हिशोब तपासायचे, धान्याची गुणवत्ता बघायचे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे मदनलालजींचे हजारो रुपये वाचू लागले. मदनलालजी अण्णासाहेबांवर खूप खुश झाले. एक दिवस मदनलालजींना एका मोठ्या लग्नकार्यासाठी 5,000 लोकांच्या जेवणाची ऑर्डर मिळाली, पण ऐनवेळी त्यांचा मुख्य आचारी आजारी पडला. मदनलालजी डोक्याला हात लावून बसले होते. लाखो रुपयांचं नुकसान होणार होतं आणि अब्रूही पणाला लागली होती. अण्णासाहेब मदनलालजींच्या केबिनमध्ये आले. त्यांनी अत्यंत शांतपणे मदनलालजींच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सेठजी, काळजी करू नका, हा प्रसंग मी निभावून नेतो. स्वयंपाक कसा आणि किती प्रमाणात करायचा याचा अचूक अंदाज मला आहे. मदनलालजी आश्चर्याने अण्णासाहेबांकडे पाहिलं. अण्णासाहेबांच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. मदनलालजींना सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. एक 72 वर्षाचा म्हातारा जो फक्त हिशोब ठेवायला आला आहे, तो एवढ्या मोठ्या 5,000 लोकांच्या जेवणाची जबाबदारी कशी काय घेऊ शकतो? पण अण्णासाहेबांचे डोळे सांगत होते की त्यांच्यात अजूनही खूप जिद्द बाकी आहे. अण्णासाहेबांनी मदनलालजींना भूतकाळ सांगताना म्हटलं, सेठजी, मी एस.टी. महामंडळात असताना आमच्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी शेकडो कामगारांच्या जेवणाचं नियोजन मी स्वतः करायचो. मला मसाल्यांचे प्रमाण आणि धान्याचा अंदाज अचूक ठाऊक आहे. तुम्ही फक्त कामगारांना माझ्या हाताखाली द्या, बाकी सगळं मी सांभाळतो. वेळ कमी होता आणि दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मदनलालजींनी होकार दिला. ठीक आहे अण्णाजी, आज माझी अब्रू तुमच्या हातात आहे. अण्णासाहेबांनी कंबर कसली, पांढरा सदरा वर दुमडला आणि थेट स्वयंपाकघरात उतरले. त्यांचे गुडघे दुखत होते, पण मनातल्या जिद्दीने त्या वेदनांवर मात केली होती. त्यांनी प्रत्येक कामगाराला शिस्तबद्ध पद्धतीने काम वाटून दिली. कोणाला किती मसाला टाकायचा, भाजी कशी चिरायची, रस्सा कसा उकळायचा याचं अचूक मार्गदर्शन त्यांनी केलं. त्यांच्या देखरेखीखाली शुद्ध, पारंपरिक आणि अत्यंत चवदार जेवण तयार झालं. संध्याकाळी जेव्हा लग्नकार्यात पाहुण्यांनी जेवायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्येकजण जेवणाची स्तुती करत होता. अहो मदनलालजी, आजपर्यंत तुमच्या केटरिंगचं जेवण अनेकदा जेवलो, पण आजच्या जेवणाची चव काही अद्भुतच आहे. काय बेत जमवलाय. अशा प्रतिक्रिया ऐकून मदनलालजींचा ऊर अभिमानाने भरून आला. हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. मदनलालजींना या ऑर्डरमधून मोठा नफा तर झालाच, पण बाजारात त्यांची पत खूप वाढली. दुसऱ्या दिवशी मदनलालजींनी अण्णासाहेबांना आदराने आपल्या केबिनमध्ये बोलावलं. त्यांनी अण्णासाहेबांच्या हातात 50,000 रुपयांचे बक्षीस ठेवले. अण्णासाहेबांनी ते पैसे नम्रपणे नाकारलं. नाही सेठजी, मी फक्त माझं कर्तव्य केलं, मला फक्त माझा पगार द्या. मदनलालजी उभे राहिले आणि त्यांनी अण्णासाहेबांचे हात हातात घेतले. अण्णाजी, हे पैसे बक्षीस म्हणून नाही तर एका भागीदारीचा प्रस्ताव म्हणून स्वीकारा. मला समजलंय की तुमच्याकडे फक्त हिशोबाचीच नाही तर व्यवस्थापनाची आणि चवीची उत्तम पारख आहे. मला हायवेवर एक नवीन फॅमिली रेस्टॉरंट आणि धाबा सुरू करायचा आहे. त्या हॉटेलचे संपूर्ण मॅनेजमेंट आणि मुख्य सूत्रसंचालन तुम्ही करायचं. नफ्यातला 25% हिस्सा तुमचा असेल. अण्णासाहेबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना मुलाने दिलेला टोमणा आठवला. स्वतःच्या पैशाने कधी सायकल तरी घेतली का? तुमची लायकी काय? अण्णासाहेबांनी मदनलालजींचा हात हातात घेतला आणि म्हणाले, मला तुमचा प्रस्ताव मंजूर आहे सेठजी. पुढील 2 महिन्यात अण्णासाहेबांनी रात्रंदिवस एक करून तो ढाबा उभा केला. हॉटेलचे नाव ठेवलं गेलं माऊली फॅमिली रेस्टॉरंट. घरगुती पद्धतीचे जेवण, स्वच्छता आणि अण्णासाहेबांचे प्रेमळ आदरातिथ्य यामुळे काही दिवसात तो ढाबा हायवेवरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी मुख्य आकर्षण बनला. महिन्याभरातच हॉटेलचा गल्ला लाखांच्या घरात गेला. अण्णासाहेबांच्या खात्यात आता दरमहा लाखो रुपये जमा होऊ लागले होते. तिकडे निखिलेशच्या घरात मात्र परिस्थिती बदलू लागली होती. निखिलेशने ज्या पैशांच्या आणि नोकरीच्या घमेंडीत वडिलांना घराबाहेर काढलं होतं, त्याच कंपनीत मंदीमुळे त्याची नोकरी धोक्यात आली होती. पगार कपात झाली होती आणि गाडीचे हप्ते भरणं त्याला कठीण जात होतं. एक दिवस मानसी निखिलेशला म्हणाली, अहो, तुमचे बाबा कुठे गेले, काही पत्ता आहे का? 2 महिने झाले कुठल्या वृद्धाश्रमात आहेत की काय? जरा शोध घ्या, लोक काय म्हणतील. निखिलेशने चिडून म्हटलं, मला काय माहीत, गेले असतील कुठेतरी भीक मागत.
किंवा कोणाच्या तरी तुकड्यावर जगत असतील. स्वतःच्या हिमतीवर कार घेण्याची लायकी नव्हती त्यांची. विसरून जा त्यांना. निखिलेशला अजूनही वाटत होतं की त्याचे वडील कुठेतरी लाचार होऊन जगत असतील. पण त्याला काय माहीत होतं की अण्णासाहेब आता स्वतः एका मोठ्या साम्राज्याचे मालक बनायच्या वाटेवर होते. अण्णासाहेबांनी आता एक मोठा निर्णय घ्यायचं ठरवलं होतं, ज्या निर्णयामुळे निखिलेश आणि मानसीच्या पायाखालची जमीनच सरकणार होती. माऊली फॅमिली रेस्टॉरंट आता फक्त एक ढाबा राहिला नव्हता, तर तो हायवेवरचा एक ब्रँड बनला होता. अण्णासाहेबांच्या कष्टामुळे आणि मदनलालजींच्या विश्वासामुळे हॉटेलची ख्याती दूरदूरपर्यंत पसरली होती. तिथली चव, टापटीप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अण्णासाहेबांचा सुस्वभावी चेहरा ग्राहकांना भुरळ घालत होता. जेवायला येणारा प्रत्येक ग्राहक अण्णासाहेबांना बाबा किंवा अण्णा म्हणून आदराने हाक मारायचा. 72व्या वर्षी अण्णासाहेबांच्या आयुष्याने घेतलेली ही भरारी थक्क करणारी होती. त्यांच्या खात्यात आता दरमहा लाखो रुपये जमा होत होते. ज्या हातांनी कधी पैशासाठी मुलासमोर नकार ऐकला होता, ते हात आता अनेकांना रोजगार देत होते. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 20-25च्या तरुण मुलांना अण्णासाहेब स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत होते. त्यांना वेळेवर पगार, राहण्याची सोय आणि मुख्य म्हणजे आदर देत होते, जो आदर त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात मिळाला नव्हता. एका रविवारी हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी होती. अण्णासाहेब नेहमीप्रमाणे काउंटरवर बसून हिशोब पाहत होते आणि मधूनच कामगारांना सूचना देत होते. तेवढ्यात हॉटेलच्या पार्किंगमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार येऊन थांबली. ती कार जुनी झाली होती आणि तिचा डावा दरवाजा थोडा चेपलेला होता. त्या कारमधून निखिलेश आणि मानसी खाली उतरले. निखिलेशचा चेहरा थकलेला आणि चिंतेत दिसत होता. IT कंपनीतील नोकरीत पगार कपात झाल्यामुळे आणि कारचे बँकेचे हप्ते थकल्यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. मानसीच्या चेहऱ्यावरची ती पूर्वीची घमेंडीही आता थोडी कमी झाली होती. रविवारची सुट्टी म्हणून ते दोघे शहराबाहेर जरा मन हलकं करायला फिरून परतत होते. हायवेवर माऊली रेस्टॉरंटची पाटी आणि गर्दी पाहून ते तिथे जेवण्यासाठी थांबले होते. निखिलेश आणि मानसी हॉटेलच्या आत आले. हॉटेलची भव्यता आणि तिथली गर्दी पाहून दोघेही थक्क झाले. त्यांना बसायला जागा मिळेना. एका वेटराने त्यांना कोपऱ्यातल्या एका टेबलवर बसवलं आणि मेनू कार्ड दिलं. बापरे, काय गर्दी आहे इथे. हॉटेलचा मालक तर महिन्याला करोडो रुपये कमवत असेल. मानसी आजूबाजूला पाहत म्हणाली. निखिलेशने सुस्कारा सोडला. हो, नशीब लागतं असं हॉटेल चालवायला. आपल्याकडे तर साधे गाडीचे हप्ते भरायला पैसे उरले नाहीत. बँकवाले कधीही गाडी ओढून नेतील अशी परिस्थिती आहे. तेवढ्यात अण्णासाहेब काउंटरवरून उठले आणि हॉटेलमध्ये फेरफटका मारू लागले. ते प्रत्येक टेबलापाशी जाऊन जेवण कसं झाले याची आपुलकीने चौकशी करत होते. चालताना त्यांचा पाय अजूनही थोडा लंगडा होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज आणि स्वाभिमान होता. त्यांनी पांढरा शुभ्र सुती कुर्ता आणि धोतर नेसलं होतं. अण्णासाहेब हळूहळू निखिलेश आणि मानसी बसलेल्या टेबलाच्या दिशेने येऊ लागले. निखिलेशचं लक्ष अचानक समोरून येणाऱ्या त्या वयस्कर व्यक्तीकडे गेलं. पांढरा कुर्ता, लंगडणारा पाय आणि ती ओळखीची आकृती पाहून निखिलेशचे डोळे विस्फारले. त्याच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. मानसी, मानसी, समोर बघ. निखिलेशचा आवाज चाचपडला. मानसीने समोर पाहिलं आणि तिच्याही तोंडचं पाणी पळालं. हे तर तुमचे बाबा अण्णासाहेब इथे काय करतायत? इथे टेबल पुसायचं काम करतात की काय? मानसीने अजूनही तिच्या जुन्या स्वभावाने अंदाज लावला, पण निखिलेशला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. अण्णासाहेबांच्या गळ्यात सोन्याची साखळी होती, हातात महागडं घड्याळ होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉटेलचा प्रत्येक मॅनेजर आणि वेटर त्यांना वाकून नमस्ते अण्णा करत होता. अण्णासाहेब त्याच्या टेबलपाशी आले. त्यांनी निखिलेशला आणि मानसीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर राग किंवा सुडाची भावना नव्हती, तर एक अतिशय शांत गंभीर हसू होतं. अण्णा, तुम्ही इथे? निखिलेश उभा राहत थरथरत्या आवाजात म्हणाला. अण्णासाहेबांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. हो निखिलेश, या हॉटेलचा व्यवस्थापक आणि
भागीदार म्हणून मी इथेच असतो. जेवण कसं वाटलं तुम्हाला? भागीदार हे ऐकून मानसी आणि निखिलेशच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या म्हाताऱ्याला त्यांनी लायकी नसलेला म्हणून घराबाहेर काढलं होतं, तो या एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक होता. तेवढ्यात मदनलालजी तिथे आले. ते अण्णासाहेबांना म्हणाले, अण्णाजी, आपल्या नवीन ब्रँचसाठी जी जागा फायनल करायची आहे त्याचे टोकनचे 50 लाख रुपये मी तयार ठेवले आहेत. तुम्ही चेकवर सही केली की आपण गाडी घेऊन निघूया. मदनलालजींचे हे शब्द निखिलेश आणि मानसीच्या कानावर एखाद्या वज्रासारखे पडले. 50 लाख रुपये? ज्या माणसाला गाडीत बसताना पेट्रोलला पैसे तुझा बाप देणार का असं विचारलं होतं, तो माणूस आज एका सहीवर 50 लाख रुपयांचे व्यवहार करत होता. निखिलेशने लाजत खाली मान घालून म्हटलं, बाबा, तुम्ही आम्हाला सोडून आल्यापासून आम्ही खूप. अण्णासाहेबांनी हात वर करून त्याला थांबवलं. त्यांनी खिशातून 5,000 रुपये काढले आणि निखिलेशच्या टेबलवर ठेवले. निखिलेश, हे 5,000 रुपये त्या दिवशी मी तुझ्या घरातून निघताना माझ्या खिशात एवढेच पैसे होते. आज मी तुला ते व्याजासह परत करतोय. आणि हो, तुझ्या त्या गाडीच्या पेट्रोलसाठी जर पैसे कमी पडत असतील तर सांग मला, कारण आता माझ्या बापाची नाही तर स्वतः या बापाची लायकी लाखो रुपयाचं पेट्रोल एका झटक्यात विकत घेण्याची झाली आहे. अण्णासाहेबांचे हे शब्द सनसनी चपराकासारखे निखिलेशच्या गालावर बसले. निखिलेश आणि मानसी सुन्न झाले होते. संपूर्ण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसमोर त्यांची मान शरमेने खाली गेली होती. अण्णासाहेब तिथून मागे वळले आणि आपल्या केबिनकडे निघून गेले. पण हा तर फक्त पहिला धक्का होता. अण्णासाहेबांनी आता एक अशी योजना आखली होती ज्याने निखिलेशला त्याच्या पापाची पूर्ण किंमत मोजावी लागणार होती. त्या दिवशी हॉटेलमध्ये अण्णासाहेबांनी दिलेल्या बापाची लायकी आता लाखो रुपयात पेट्रोल एका झटक्यात विकत घेण्याची झाली आहे. घरी आल्यावर निखिलेश सोफ्यावर डोक्याला हात लावून बसला. ज्या वयात माणसाची ताकद संपते त्या वयात त्याच्या बाबांनी 0 ते लाखांचा प्रवास अवघ्या काही महिन्यात केला होता. मानसीची घमेंड पार जळून खाक झाली होती. ती म्हणाली, निखिलेश, तुमचे बाबा तर करोडपती झालेत. आपण त्यांना घरातून काढून खूप मोठी चूक केली. जर ते आपल्यासोबत राहिले तर आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. तुझी नोकरी गेली तरी चालेल. त्यांच्या पैशावर आपण आरामात जगू शकू. निखिलेशच्या मनात आता पश्चातापापेक्षा स्वतःचा स्वार्थ जास्त जागा झाला होता. त्याने विचार केला, बाबा शेवटी माझेच वडील आहेत. मी थोडं रडून माफी मागितली ते वितळतील. पण कर्माचा फेरा विचित्र असतो. पुढील 2 आठवड्यात निखिलेशच्या परिस्थितीने आणखी खालावलेले रूप घेतले. बँकेचे हप्ते न भरल्यामुळे अखेर रिकव्हरी एजंट्स त्यांच्या घरी आले आणि त्यांनी निखिलेशची तीच पांढरी कार ज्यातून त्याने अण्णासाहेबांना उतरवले होते ती जप्त करून टोचन करून घेतली. शेजारी पाहत होते आणि निखिलेशची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. एवढंच नाही तर 2 दिवसांनी कंपनीने त्याला नोकरीतूनही काढून टाकले. आता निखिलेश पूर्णपणे रस्त्यावर आला होता. दुसरीकडे अण्णासाहेब आता फक्त हॉटेल व्यवसायापुरते मर्यादित राहिले नव्हते. मदनलालच्या मदतीने त्यांनी एक नवीन रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली होती. अण्णासाहेबांच्या प्रामाणिकपणा आणि हिशोबाची पक्की पिल्ले यामुळे अनेक मोठे कंत्राटदार त्यांच्याशी जोडले गेले होते. अण्णासाहेबांनी शहरात स्वतःचे एक मोठे ऑफिस थाटले होते. निखिलेश आणि मानसीने ठरवले की आता अण्णासाहेबांच्या पाया पडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ते दोघे अण्णासाहेबांच्या नवीन ऑफिसचा पत्ता शोधत तिथे पोहोचले. ऑफिसबाहेर अण्णासाहेबांच्या नावाटीची मोठी पाटी झळकत होती. निखिलेश आणि मानसी धाडस करून केबिनच्या आत गेले. आत अण्णासाहेब एका मोठ्या फिरत्या खुर्चीवर बसले होते. त्यांच्यासमोर काही बिझनेसमन बसले होते. निखिलेशला पाहून अण्णासाहेबांनी इतरांना बाहेर थांबण्यास सांगितले. बाबा, निखिलेशने थेट अण्णासाहेबांचे पाय धरले आणि रडायला सुरुवात केली. बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. माझी नोकरी गेली. माझी कार जप्त झाली. आम्ही रस्त्यावर आलोय बाबा. त्या दिवशी मी जे काही बोललो तो माझा अहंकार होता. प्लीज घरी परत चला बाबा. हे तुमचेच घर आहे. मानसीनेही हात जोडले. हो बाबा, आम्ही तुमच्याशिवाय खूप एकटे पडलोय. आम्हाला तुमची किंमत कळली आहे. अण्णासाहेबांनी हळूच आपले पाय मागे घेतले. ते खुर्चीवरून उठले आणि खिडकीपाशी जाऊन उभे राहिले. त्यांनी निखिलेशकडे पाहिले आणि अत्यंत शांतपणे म्हणाले,
निखिलेश, जेव्हा तू मला गाडीतून खाली ओढलंस तेव्हा माझ्या गुडघ्यापेक्षा माझं काळीज जास्त दुखत होतं. तू मला पैशाची घमेंड दाखवलीस ना, मग आता तुझ्या घमेंडीचं काय झालं? बाबा, मी चुकलो, मला एक संधी द्या, निखिलेश रडत म्हणाला. अण्णासाहेबांच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू आले. त्यांनी विचार केला, यांना अशी सहजासहजी माफी मिळाली तर यांना कष्टाची आणि माणसांची किंमत कधीच कळणार नाही. अण्णासाहेबांनी टेबलावरून एक कागद घेतला आणि निखिलेशच्या समोर ठेवला. ठीक आहे, जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल तर माझ्या कंपनीत एक जागा रिकामी आहे. माझ्या ऑफिसच्या बाहेर अनेक महागड्या गाड्या येतात. त्या गाड्यांची स्वच्छता राखणे, त्या पार्क करणे आणि ऑफिसमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना पाणी देणे, म्हणजेच एका वॉचमॅन आणि शिपायाची नोकरी. महिना 15,000 रुपये पगार मिळेल. जर ही लायकी मंजूर असेल तर उद्यापासून कामावर या. अण्णासाहेबांचा हा प्रस्ताव ऐकून निखिलेश आणि सुनेला आणखीन एक जबरदस्त धक्का बसला. ज्या मुलाने वडिलांना गाडीतून हकलले होते त्याला त्याचेच वडील आता गाड्या पुसण्याची नोकरी देत होते. अण्णासाहेबांच्या केबिनमधून जणू काही काळासाठी शांतता पसरली होती. निखिलेश आणि मानसी सुन्न होऊन त्या कागदाकडे पाहत होते, ज्यावर शिपाई आणि वॉचमॅनच्या नोकरीचा प्रस्ताव होता. निखिलेशच्या मनात एका क्षणासाठी जुना अहंकार जागा झाला. तो म्हणाला, बाबा, मी तुमचा मुलगा आहे. एवढं मोठं शिक्षण घेतलंय मी. IT कंपनीत मॅनेजर होतो आणि तुम्ही मला ऑफिस बाहेर गाड्या पुसण्याचं आणि लोकांना पाणी देण्याचं काम सांगताय. लोक काय म्हणतील? अण्णासाहेबांनी अत्यंत खंबीरपणे निखिलेशच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. निखिलेश, जेव्हा तू 72 वर्षाच्या तुझ्या वृद्ध बापाला भर दुपारी भर रस्त्यात पेट्रोलला पैसे तुझा बाप देणार का असं म्हणून गाडीतून खाली ओढलंस, तेव्हा लोकांनी काय म्हटलं असेल याचा विचार तू केला होतास का? कामात कोणतीही लाज नसते. लाज माणसामधल्या अहंकारात असते. तुला जर वाटत असेल की तुझी लायकी खूप मोठी आहे तर तू खुशाल दुसरीकडे नोकरी शोधू शकतोस. माझी काहीच हरकत नाही. मानसीने निखिलेशचा हात ओढला आणि हळूच त्याच्या कानात म्हटलं, निखिलेश, नकार देऊ नकोस. सध्या आपल्याकडे खायलाही पैसे नाहीत आणि घराचं भाडं भरायचं आहे. एकदा का आपण या कंपनीत शिरलो की हळूहळू बाबांचं मन जिंकून सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घेता येईल. हो म्हणा सध्या तरी. मानसीचा कुटील हेतू अण्णासाहेबांच्या चतुर नजरेतून सुटला नव्हता, पण त्यांनी काहीही न बोलता फक्त मान हलवली. निखिलेशने अत्यंत नाईलाजाने खाली मान घालून तो कागद हातात घेतला आणि म्हणाला, ठीक आहे बाबा, मी उद्यापासून कामावर येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता निखिलेश ऑफिसमध्ये हजर झाला. त्याला शिपायाचा गणवेश देण्यात आला. ज्या निखिलेशने कधी घरात स्वतःच्या पाण्याचा ग्लाससुद्धा उचलला नव्हता, तो आज अण्णासाहेबांच्या ऑफिस बाहेर येणाऱ्या मोठ्या उद्योगपतींच्या, कंत्राटदारांच्या गाड्यांचे दरवाजे उघडत होता. त्यांना सलाम ठोकत होता. मानसीलाही अण्णासाहेबांनी घरात बसून राहू दिलं नाही. तिला ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये दुपारी कामगारांच्या जेवणाची सोय आणि भांडी घासण्याच्या देखरेखीचे काम दिलं गेलं. सुरुवातीला निखिलेश आणि मानसीला हे काम करताना मरणप्राय यातना होत होत्या. ऑफिसमध्ये अण्णासाहेब जेव्हा आपल्या आलिशान फॉर्च्युनर गाडीतून उतरायचे तेव्हा स्वतः निखिलेशला पळत जाऊन त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडावा लागायचा. अण्णासाहेब त्यांच्याकडे न पाहता सरळ केबिनमध्ये निघून जायचे. दिवस जात होते. महिनाभर कडक उन्हात गाड्या पुसून, लोकांच्या चपला सरळ करून आणि केबिनमध्ये पाण्याचे ग्लास देऊन निखिलेशचा अहंकार पार विरघळून गेला. त्याला आता समजलं होतं की एखादी गाडी किंवा पैसा कमवणं किती कष्टाचं असतं. त्याला त्या दिवसाची तीव्र आठवण येत होती जेव्हा त्याचे बाबा गुडघा दुखत असतानाही त्याच्या गाडीत आशेने बसले होते आणि त्याने त्यांचा अपमान केला होता. आता जेव्हा स्वतःचे पाय दिवसभर उभे राहून दुखायचे तेव्हा त्याला बापाच्या त्या वेळच्या वेदनेची जाणीव झाली. एक दिवस ऑफिस सुटल्यानंतर निखिलेश अण्णासाहेबांच्या केबिनमध्ये पाणी द्यायला गेला. केबिनमध्ये कोणीच नव्हतं. अण्णासाहेब खिडकीबाहेर पाहत उभे होते. निखिलेशने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला आणि तो अण्णासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. बाबा, निखिलेशचा आवाज हुंदक्याने कोंडला. अण्णासाहेबांनी मागे वळून पाहिलं. बाबा, मला माफ करा. या महिन्यात मला कळलं की पैसा आणि पद यापेक्षा कष्टाची आणि माणसांची किंमत काय असते. मी तुमच्या सोन्यासारख्या मनाचा अपमान केला. मला आता तुमची संपत्ती नको आहे बाबा. मला फक्त माझा जुना प्रेमळ बाप हवाय.
मला माफ करा बाबा. निखिलेश अण्णासाहेबांच्या पाया पडला आणि ढसाढसा रडू लागला. यावेळी त्यांच्या रडण्यात स्वार्थ नव्हता, तर खरा पश्चाताप होता. अण्णासाहेबांच्या डोळ्यातही पाणी आलं. शेवटी तो त्यांचा मुलगा होता. पण अण्णासाहेबांनी अजूनही त्याला उठवलं नाही. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, निखिलेश, तू तुझी परीक्षा पास झालास. अण्णासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी निखिलेश आणि मानसी त्यांच्या जुन्या घरी हजर झाले. ते घर जिथून अण्णासाहेबांना अपमानित करून बाहेर काढलं गेलं होतं. आज त्या घरासमोर एक वेगळंच वातावरण होतं. घराच्या बाहेर अण्णासाहेबांची आलिशान पांढरी कार उभी होती आणि तिच्या शेजारीच बँकेने जप्त केलेली निखिलेशची ती जुनी कारही पूर्णपणे दुरुस्त करून चकचकीत करून उभी ठेवलेली होती. निखिलेश आणि मानसी गोंधळलेल्या अवस्थेत घराच्या आत गेले. आत अण्णासाहेब सोफ्यावर अत्यंत शांतपणे बसले होते. त्यांच्या बाजूला त्यांचे वकील आणि मदनलालजी बसले होते. निखिलेश आणि मानसीने अण्णासाहेबांना आदराने नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्वीची घमेंड नव्हती, तर एक प्रकारची नम्रता आणि भीती होती. अण्णासाहेबांनी वकिलांना खुणावले. वकिलांनी त्यांच्या बॅगेमधून काही कागदपत्रे बाहेर काढली आणि निखिलेशच्या हातात दिली. हे काय आहे बाबा? निखिलेशने विचारले. अण्णासाहेबांनी अत्यंत प्रेमळ पण खंबीर आवाजात सांगायला सुरुवात केली. निखिलेश, हे तुझ्या या घराचे कागदपत्र आहेत. हे घर मी बँकेच्या कर्जातून पूर्णपणे मुक्त केले आहे आणि त्याच्या खाली जे दुसरे कागदपत्रे आहेत ते तुझ्या त्या जप्त झालेल्या गाडीचे आहेत. बँकेचे सगळे हप्ते मी पूर्ण भरून ती गाडी सोडवून आणली आहे. आजपासून हे घर आणि ती गाडी पुन्हा तुझी झाली. निखिलेश आणि मानसी थक्क झाले. त्यांना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. ज्या बापाचा त्यांनी इतका छळ केला तो बाप आज त्यांच्यासाठी सर्व काही परत मिळवून देत होता. निखिलेशचे डोळे भरून आले. पण बाबा, आम्ही जर तर तुमचा इतका मोठा अपमान केला होता, मग तुम्ही आमच्यासाठी हे सगळं का केलं? आम्ही या लायकीचे नाही. अण्णासाहेब सोफ्यावरून उठले. ते लंगडत लंगडत निखिलेश जवळ आले आणि त्यांनी यावेळेस निखिलेशला घट्ट जवळ घेतले. अण्णासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बाळा निखिलेश, जेव्हा तू मला म्हणालास ना की पेट्रोलला पैसे तुझा बाप देणार का, तेव्हा मला एका गोष्टीचे प्रचंड दुःख झाले होते. मला वाटले मी एक बाप म्हणून अपयशी ठरलो, कारण मी माझ्या मुलाला पैशापेक्षा माणसाची किंमत शिकवू शकलो नाही. तुला नोकरीवरून काढून टाकणे, तुझी गाडी जप्त होणे हा सगळा कर्माचा फेरा होता. पण तुला माझ्या ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी देणे हा माझा राग नव्हता, तर ती माझी तुला सुधारण्याची एक शाळा होती. अण्णासाहेबांनी मानसीच्या डोक्यावर हात ठेवला आणि पुढे म्हणाले, मला तुम्हाला दाखवून द्यायचे होते की कष्ट काय असतात. जेव्हा माणूस स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या गाड्या पुसतो तेव्हा त्याला समजते की अहंकार किती पोकळ असतो. आज गेल्या एका महिन्यात तुम्ही दोघांनी जी मेहनत केली, जे सोसले, त्याने तुमच्या मनातला तो पैशांचा माज पूर्णपणे काढून टाकला होता. तुम्ही दोघे आता मनातून शुद्ध झाला आहात आणि शेवटी तू माझा मुलगा आहेस रे. बाप कधी आपल्या मुलाचे वाईट चिंतित नाही. मानसी अण्णासाहेबांच्या पाया पडली आणि रडत म्हणाली, बाबा, मला माफ करा. मी सून म्हणून खूप वाईट वागले. पण आज मला कळले की घरात सासू सासरे किंवा आई वडील असणे म्हणजे काय असते. तुमचे पैशांचे साम्राज्य कितीही मोठे असले तरी तुमचे मन त्याहूनही कोटीपटीने मोठे आहे. मदनलालजी पुढे आले आणि निखिलेशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, निखिलेश, तुझ्या बाबांनी माझ्या ढाब्यावरून सुरू केलेले साम्राज्य आता खूप मोठे झाले आहे. आम्ही शहरात एक नवीन मोठी शाखा उघडत आहोत. तुझ्या बाबांची इच्छा आहे की तू तुझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा वापर करून त्या नवीन शाखेचा मुख्य संचालक, डायरेक्टर म्हणून पदभार सांभाळावास. निखिलेशने अण्णासाहेबांना घट्ट मिठी मारली. आज अण्णासाहेबांनी केवळ पैसाच कमावला नव्हता, तर त्यांनी आपला हरवलेला मुलगा आणि सून पुन्हा कमावले होते. मुलाला आणि सुनेला त्यांच्या कर्माची अशी शिकवण मिळाली होती जी ते आयुष्यात कधीच विसरणार नव्हते. काही दिवसांनी अण्णासाहेब पुन्हा एकदा नवीन गाडीत बसायला निघाले. पण आज प्रसंग वेगळा होता. निखिलेश धावत आला. त्याने आदराने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. मानसीने अण्णासाहेबांना गाडीत बसवण्यासाठी हात दिला आणि निखिलेश स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडी सुरू झाली. अण्णासाहेबांनी मागे वळून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आज एक समाधानाचे हसू होते. त्यांनी मुलाला आणि सुनेला थक्क तर केलेच होते, पण आपल्या स्वाभिमानाने आणि प्रेमाने
एका विखुरलेल्या संसाराला पुन्हा नव्याने स्वर्ग बनवले होते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारी प्रत्येक कथा सर्वात आधी तुम्हाला ऐकायला वाचायला मिळेल. भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन कथेमध्ये.